आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे? लक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष है ना. म्हणजे सगळ्यात आधी उद्देश काय आपलं, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं. मग त्याच्यासाठी आयुर्वेदात काय काय सांगितलेलं आहे? दिनचर्या, ऋतुचर्या आणि सदवृत्त. तर ऋतुचर्या, दिनचर्या हा वेगळा विषय. त्याच्यासाठी दिनचर्या. ऋतुचर्येत काय काय सांगितलेलं आहे की जे ऋतू वेगवेगळे वर्षातून येतात, तर त्या 6 ऋतूंमध्ये आपण अन्नपान काय ठेवायला पाहिजे, आपलं दिनचर्या कशी असायला पाहिजे, सगळं त्याच्यात दिलेलं आहे. आहार आणि विहार असं डिटेल वर्णन केलेलं आहे. आता ऋतू बदल जेव्हा होतो ना, म्हणजे आदला ऋतू समाप्त होऊन जेव्हा पुढचा ऋतू सुरू होतो, तर पहिल्या ऋतूचे 7 दिवस आणि येणाऱ्या ऋतूचे 7 दिवस, हा 14 दिवसांचा काळ जो असतो तो आपण ऋतुसंधी काळ म्हणतो. आणि या ऋतुसंधी काळातच खूप वेगवेगळे आजार लोकांना जास्त होत असतात. स्पेसिफिक ॲलर्जीज होतात, सर्दी खोकला होतो, ज्यांना दमा असतो त्यांना लगेच दम्याचे त्रास व्हायला लागतात, स्किन इन्फेक्शन होतात, रॅश येतात, ज्वर येतो, काही पण असं ह्या काळात जास्त होतं. आणि हा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक ऋतुसंधी काळात पाळायचे काही नियम आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तर त्यातलंच एक जे आपण आता बघणार आहोत ना, म्हणजे स्पेसिफिकली बेसिक नियम काय आहे की आदल्या ऋतूचं जे आहार विहार आहे ते हळूहळू सोडायचं आणि नवीन ऋतूचं जे आहार विहार आहे ते हळूहळू ऍक्सेप्ट करायचं. कोणत्या न्यायाने करायचं ते? पादेन पथ्यम अभ्यस्तम पाद पादेनं वा त्याच्यात विसरले श्लोक आहे. तर या न्यायाने हळूहळू सोडायचं आणि हळूहळू ऍक्सेप्ट करायचं. तर त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूचं वेगवेगळं खूप डिटेल आणि स्पेसिफिक दिलेलं आहे. तसंच आता हा जो ऋतू आहे म्हणजे वर्षा ऋतू समाप्त होतोय आणि शरद जेव्हा सुरू होतोय, तर या जे ऋतुसंधी काळात जी पौर्णिमा येते शरद ऋतूतील, त्या पौर्णिमेला आपण काय म्हणतो? कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा. ही पौर्णिमा इतर वर्षभर येणाऱ्या पौर्णिमांपेक्षा खूप विशेष असते. काय काय कारण आहे ही पौर्णिमा का विशेष आहे? की ही पौर्णिमा जी असते ना, तेव्हा एकच पौर्णिमा वर्षभरातून अशी असते की जेव्हा चंद्र आपल्या पूर्ण 16 कणांनी प्रकाशमान असतो. तुम्ही बघा की कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र इतका सुंदर दिसतो ना, वर्षभरात कोणत्याच पौर्णिमेला इतका सुंदर चंद्र दिसत नाही बरं का. हे एक कारण आहे. अजून काय कारण आहे की या पौर्णिमेला चंद्र आणि पृथ्वीचं जे डिस्टन्स आहे ना, ते वर्षभरातून सगळ्यात कमी असतं. म्हणून खूप जास्त इम्पॅक्ट चंद्राचा पृथ्वीवर पडतो, है ना. आणि अजून काय होतं की या दिवशी ना स्पेसिफिक काही मॅग्नेटिक वेव्स जे चंद्रापासून निघतात ना, ते पृथ्वीवर येतात. असे खूप रिसर्चेस मधून प्रूव्ह झालेलं आहे आणि त्याचे खूप चांगले इफेक्ट्स आपल्यावर येतात. हे एक अजून कारण आहे. अजून काय कारण आहे की समजा आपल्या शरीरात सगळ्यांना माहिती आहे की 74% पाणी असतं, है ना. आणि कफाचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे? पृथ्वी अधिक जल, है ना. तर पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा भरती येते ना समुद्राला, तर ह्या पौर्णिमेला जास्त भरती येत असते ना, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला भरती आणि ओहोटीचा हा कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. तर पृथ्वी अधिक जल जर कफ असेल आणि 74% जर आपल्या शरीरात पाणी असेल, तर पौर्णिमेला जो भरतीचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर येतो, तोच परिणाम आपल्या शरीरातल्या जलमहाभूत आणि कफदोषावर येतो. कसं काय येणार? जे पिंडी ते ब्रह्मांडी, या न्यायाने जे ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे वातावरणात जे बदल होतात तेच बदल आपल्या शरीरात होतात. तर इतका जर परिणाम आपल्या जलमहाभूत आणि कफ दोषावर येत असेल, तर योग्य औषध वापरून आपण चांगला परिणाम पण घेऊ शकतो. म्हणून या दिवशी चंद्र आपल्या औषधांचा जो कारक आहे ना, तो चंद्र सांगितलेला आहे बरं का. तर आपण योग्य औषधं वापरून खूप चांगला परिणाम आपल्या शरीरातील कफ आणि जलमहाभूतावर घेण्याचा हा सगळ्यात योग्य काळ आहे. आणि मेन अजून काय आहे की हा जो ऋतू आहे, तर वात प्रकोपाचा हा काळ शेवट आहे. पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत होतो आणि पुढे काय होतं? कफाचा संचय होतो, है ना. म्हणजे कुठलंही रोग जर आपल्याला शरीरातून काढायचं असेल, तर आयुर्वेदात 2 कोणत्या चिकित्सा सांगितलेल्या आहे? एक तर शोधन चिकित्सा सांगितली, एक शमन चिकित्सा सांगितली. म्हणून शरद ऋतूत जो पित्त प्रकोप होतो, तर तेव्हा आपण विरेचन देतो लोकांना, है ना. म्हणजे ऋतूनुसार जे स्पेसिफिक पंचकर्म वर्षभरात करायचे असतात ना, की जे निरोगी व्यक्तींनी पण करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे, ते कोणते आहे? वसंत ऋतूत आपण वमन करतो, कारण तो कफ प्रकोपाचा काळ असतो. शरद ऋतूत आपण विरेचन घेतो आणि वर्षा ऋतूत आपण बस्ती घेतो, वात प्रकोप कमी करण्यासाठी. तर म्हणून दूध आपण खूप या औषधात वापरतो आणि दुग्धम तू मूत्रम तू विरेचनानी असं सांगितलेलं आहे. म्हणजे दुधानी जे मृदुकोष्ठ ज्यांचं असतं ना, त्यांना खूप इझी विरेचन होऊन जातं, है ना. तर
हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून दूध या औषधात आपण भरपूर वापरतो. औषध कुठलं वापरायचंय, कसं द्यायचं आहे, कोणकोणते योग वापरायचे हे सगळं आपण शेवटी बघणार, आहे की नाही? आणि योगशास्त्रानुसार पण नाडी जी असते ना, वाम नाडी जी असते, ती चंद्र नाडी आपण म्हणतो. आणि ती नाडी जेवढी ऍक्टिव्हेट होते ना, तेवढं सुख, समृद्धी, शांती आणि थंडपणा शरीरात वाढतो. म्हणून पुष्याजेचे पेशंट असतात ना, त्यांना आपण उष्णता शरीरातली कमी करून शीतता वाढवतो आणि चंद्रनाडी त्यांची जास्त ऍक्टिव्हेट करतो, म्हणजे जेणेकरून त्यांचं पुष्याचं जे उद्देश आहे ना, ते खूप चांगल्या प्रकारे साध्य होतं. इवन ज्या लोकांना आपण याचा उलट पण उपयोग घेऊ शकतो बरं का. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जे सर्दी, खोकला, दम्याचे पेशंट असतात ना, खूप घरघर ज्यांना आवाज येतो आणि भयंकर कफ वर्षभर होतो, थोडा सीझन चेंज झाला, काही झाला, कफ प्रकृती असेल, थंड खाण्यात आलं, आंबट खाल्लं, आभाळ आलं की लगेच दम्याचा त्रास होतो. अशा लोकांना आपण डाव्या कानात लसुणाची पाकळी कापसात गुंडाळून ठेवायला सांगतो. का असं सांगतो आपण? कारण डाव्या कानात जर ते ठेवलं तर डावी नाडी जी चंद्रनाडी असते ती बंद होते, सूर्यनाडी ऍक्टिव्हेट होते, शरीरात उष्णता वाढते आणि कफ, सर्दी, खोकला बरा व्हायला खूप चांगली मदत होते. आणि सोबत औषधं तर आपले असतातच, इतर गोष्टी आपण देतोच, पण याचा खूप फायदा असतो. तुम्ही हे प्रयोग करून बघा बरं, खूप पटकन बरं वाटतं लोकांना. तर आपण पॉझिटिव्ह आणि उलट्या वेणी असं दोन्ही आणि आपण या नाडीचा उपयोग आपल्या ट्रीटमेंटमध्ये घेऊ शकतो. म्हणून पौर्णिमेला हे औषध द्यायला खूप महत्व आहे. कारण जे औषधी आपण त्या दिवशी देतो ना, तो नॅचरली त्या औषधांचं वीर्य, त्याच औषधांचं वीर्य त्या दिवशी वर्षातून इतर दिवसांच्या पेक्षा खूप जास्त वाढलेलं असतं. म्हणून त्या दिवशी ते औषध द्यायला खूप महत्व आहे. बरं, मग शरद पौर्णिमेलाच द्यायचं असं आहे का? मग वर्षातल्या इतर पौर्णिमेला पण आपण हे औषध देऊ शकतो, हे की नाही? ते खरं म्हणजे द्यायला पाहिजे, पण ते शरद पौर्णिमाच इतकी फेमस झाली आहे ना, की वर्षभरातून फक्त त्याच दिवशी सगळे लोक करतात. ऍक्च्युली हेच औषध थोडंसं सीझन चेंजनुसार आपण थोडे द्रव्य बदलून, क्लायमेट चेंजेसनुसार आपण फक्त त्यातले कंटेंट्स बदलून याच पद्धतीने औषध आपण दर पौर्णिमेला पेशंटला या सर्दी कफ दम्याच्या देऊ शकतो आणि द्यायला पाहिजे. त्याचा रिझल्ट पण खूप चांगला येतो. मी इथे देत असते बऱ्याच लोकांना बरं का. कंटेंट्स आपण ऋतूनुसार आणि पेशंटनुसार वेगळे द्यायचे. ते काय काय योग आहे ते मी सगळे तुम्हाला सांगणार आहे. तर ते आपण करायला पाहिजे. म्हणजे फक्त वर्षभर जर दर पौर्णिमेला हे कोजागिरीचं औषध घेतलं ना, तर सर्दी, खोकला, दमा, ॲलर्जीज, ऍसिडिटी हे मॅक्झिमम पेशंट्स 50% to 60% यांनीच कमी होतात. बरं, फक्त कफविकारांवर हे औषध आहे का? नाही, है ना. दुधानी जर विरेचन होत असेल आणि तमकेतू विरेचनम सांगितलेलं आहे, है ना. म्हणजे श्वासाची ट्रीटमेंट पण विरेचन सांगितलेली आहे आणि पित्ताची ट्रीटमेंट पण वमनपूर्वक आपण विरेचनच देतो, है ना. तर शरद ऋतूत जे पित्त प्रकोपाचा काळ आहे, तर त्याच्यात जर ज्यांना क्रॉनिक ऍसिडिटी आहे, पित्ताचे विकार आहेत, ज्यांना डोळ्यांची जळजळ होते, हातपायांची आग होते, शरीर नेहमी गरम राहतं, स्किनवर रॅशेस येतात, किंवा पित्तासंबंधी कुठलाही विकार आहे, त्या पेशंट्सना आपण कोजागिरीचं औषध दिलं ना, तर त्यांना पण याचा खूप चांगला फायदा होतो. आणि वन टाइम डोज असतो बरं का. मस्त, खूप सोपं आणि मस्त औषध. आता हे औषध कसं द्यायचं ते आपण एकदा शॉर्टमध्ये बघू. अशी आहे की समजा आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी औषध आपल्याला घ्यायचंय, तर त्या दिवशी काय करायचं, दुपारी 3च्या आधी लंच करायचं. हा, आणि 3 नंतर शक्यतो काही खायचं प्यायचं नाही. जितकं पोट रिकामं राहील ना, तेवढं औषधाचा ऍक्सेप्टन्स शरीराचं वाढतं, है ना. म्हणून आपण काही खायला देत नाही. पण समजा लहान मुलं आहेत, म्हातारे लोक आहेत, कोणी प्रेग्नेंट बायका आहेत की ज्यांना लंघन जमत नाही, अजिबात सोसवत नाही, तर त्यांनी थोडंसं 7च्या आधी पातळ मुगाची खिचडी खाल्ली तरी चालेल, है ना. तर ते आपण द्यायचं. मग रात्री काय करायचं, आपलं जे औषध आहे कोजागिरीचं ते घ्यायचं, त्याच्यात 1/2 लिटर दूध टाकायचं, 1/2 लिटर पाणी टाकायचं, 1 टेबलस्पून तांदूळ टाकायचं, बांबूचे पानं टाकायचे 4-5, आणि वाटलं तर थोडी खडीसाखर टाकायची, आणि ते उकळायचं. म्हणजे त्याची काय करतो आपण, खीर तयार करतो. मग ते चांगली उकळली म्हणजे अर्धा लिटरचं ते 1/2 लिटर पुन्हा आटलं की ते गाळायचं. रात्री 10च्या दरम्यान हे औषध ठेवून द्यायचं चंद्राच्या प्रकाशात गच्चीवर, आणि ते आटलं की 12च्या सुमारास ते गाळून ते प्रत्येकाने 1/2 लिटर पिऊन घ्यायचं. आणि हे झाल्यावर शक्यतो रात्री 3 पर्यंत जागरण करायचं. जेवढं जागरण करू आणि तेवढं या वाताचं आणि पित्ताचं शमन होतं, औषधांनी विरेचन होतं, आणि दुसऱ्या दिवशी 1-2 लूज मोशन्स होऊन पित्त कमी होऊन जातं आणि कफ पण मलाद्वारे निघून जातं.
ठीक आहे. अजून एक याच्यात काय करायचंय आपल्याला, की दुसऱ्या दिवशी दिवसा झोपायचं नाहीये, डायरेक्ट रात्री झोपायचंय. म्हणजे रात्री जागरण झालं म्हणून दिवसा झोपायचं असं नाही करायचं, नाही तर पुन्हा कफ वाढण्याचे चान्सेस असतात. आणि दुसऱ्या दिवशी पण लंघन करायचं, फक्त पातळ मुगाची खिचडी किंवा मुगाचं सूप प्यायचं. एवढी 2 दिवसाची ही प्रोसेस असते. हे जर प्रॉपरली ज्या लोकांनी फॉलो केला ना, तर खूप चांगले रिझल्ट याचे आपल्याला मिळतात. तर ही झाली कोजागिरी औषध घेण्याची पद्धत आणि त्याची कार्यमीमांसा. आता त्यात औषधं कुठले कुठले वापरायचे, त्याची योग मी तुम्हाला सांगते. बरं, अजून जागरण म्हणजे काय, म्हणजे कोजागिरी म्हणजे काय, को जागृती. याचा अर्थ काय होतं, की कोण जागं आहे, है ना. म्हणजे आधीच्या काळात, जुन्या काळात लोक का जागायला म्हणायचे, की या दिवशी रात्री जे लोक जागतात ना, तर त्यांच्या घरी लक्ष्मी येते असं म्हणायचंय, है ना. म्हणजे लक्ष्मी म्हणजे काय, फक्त धनलक्ष्मी नाही बरं का. आपल्या दृष्टीने लक्ष्मी म्हणजे कोणती, आरोग्य लक्ष्मी. आपण काय म्हणतो, आरोग्यम धनसंपदा, है ना. म्हणजे खऱ्या अर्थाने आपली लक्ष्मी काय आहे, आपली रोगप्रतिकार शक्ती, है ना, आपलं आरोग्य. तर ते जर आपल्याला वाढवायचं असेल तर कोजागिरीच्या दिवशी म्हणजे रात्री सगळ्यांनी जागायला हवं. मग आपण हे औषध घेतो ना, तर त्याचा इफेक्ट खूप चांगला येतो आणि तो वर्षभर ऑलमोस्ट टिकतो बरं का, प्रॉपर पद्धतीने केलं तर. याच्या पुढे पण 15 दिवस जर लोकांनी फक्त भात बंद केलं, दुधाचे पदार्थ बंद केले ना, तर उरलेल्या कफाचं पण प्रॉपर शमन होतं आणि कफाचे आजार कमी व्हायला खूप चांगली मदत होते. ज्यांना खूप क्रोनिक सर्दी, खोकला, पडसा, दमा, अस्थमा आहे ना, तर त्या लोकांना आपण एक गरज ज्यांना पडेल त्यांना एक टेंटेटिव्ह 2-3 महिने प्रॉपर औषध देतो, म्हणजे मुळातूनच हा आजार निघून जातो. नाही तर किती किती वर्ष शिंका घेऊन फिरणारे लोक असतात बरं का, वर्षानुवर्ष शिंक नसतात. एक ना याच्यावर जमदग्नी सरांचा एक खूप सुंदर लेख आहे बरं का, मी तो लेखच आणलाय. तो लेख तुम्हाला मी वाचून दाखवते आणि मी ग्रुपवर पाठवून पण देईन तो. खूप सुंदर एक सरांनी मागे लिहिलेला आहे. त्याच्यात सगळे योग पण सरांनी दिलेले आहेत, की आपण कुठले कुठले वापरता येतात आणि आपण कुठला वापरतो ते पण मी सांगते तुम्हाला. ठीक आहे, वाचू तो लेख. कोजागिरी पौर्णिमेचे दम्याचे जे औषध आहे ना, ही भारतामध्ये अनेक ठिकाणी परंपरा आहे ना, खूप ठिकाणी परंपरा आहे. ऑलमोस्ट सगळीकडे दम्याचं औषध वर्षभर म्हणजे देशभर लोक देतात. यासाठी निरनिराळे औषधी योग, देश, काल आणि प्रकृती परत्वे वापरले जातात. निरनिराळ्या भाषामधील औषधी बाडात हे पाठ वाचनात येतात. त्यात प्रामुख्याने जे 7-8 योग आलेले आहेत ना, ते योग मी तुम्हाला वाचून दाखवते. पहिलं आहे बांबूच्या पानांचा रस किंवा कल्क द्यायचा. म्हणजे वर्षभरात इतर वेळीपेक्षा या शरद पौर्णिमेला त्याचा रस खूप चांगला निघतो बरं का, म्हणून आपण बांबूचे पानं आपल्या औषधात पण वापरतो, तर ते आपण देतो. दुसरा योग आहे, स्पेशली चित्रकूटला हा योग जास्त वापरला जातो बरं का. दुसरा योग आहे शृंगी आणि पिंपळी. तिसरा योग आहे वासापत्र आणि विड्याचे पान. चौथा योग आहे सुके अंजीर आणि गोरक्ष चिंच. पाचवा योग आहे सीतोपलादी चूर्ण आणि ओळी हळद. हा योग आपण खूप दम्याच्या पेशंटला वापरतो, आपण त्या पेशंटला दिलेला मागे बरं का. खूपच सुंदर रिझल्ट आहे बरं याचे, माझा फेवरेट योग आहे हा. नेक्स्ट आहे कोष्ठ, त्रिकटू आणि यष्टी. नेक्स्ट आहे पुष्करमूळ, पिंपळी, वंशलोचन किंवा सुरसाबीज. शुद्ध वंशलोचन मिळत नाही बरं का कुठेच, तर त्याच्याऐवजी आपल्या मोठ्या दादांनी तुळशीचे बी वापरायला सांगितलेले आहे. म्हणून सीतोपलादी चूर्ण जे पण आपण बनवतो ना, त्यात काय काय कंटेंट्स आहे, सीतोपला, षोडशात, अष्टवस्यात वंशलोचन, पिपलीस्यात चतुष्कर्षात, स्यादिलाचे द्विकर्षिकी, एककर्ष त्वच कार्यम चूर्णे सर्वमेकत. तर वंशलोचन आहे त्यात, तर वंशलोचन मिळत नाही प्युअर, तर आपण वंशलोचनच्या ऐवजी त्याच्यात तुळशीचे बीज टाकतो बरं का, म्हणून वंशलोचनच्या ऐवजी तुळशीचे बी इथे सांगितलेले. आणि 8वा सोमलता चूर्ण, तालिसादी चूर्ण आणि यवक्षार, अर्क क्षीरात भाजलेली हळद. हे पण खूप चांगलं, हा पण खूप चांगला आहे. दम्याच्या वेळी हे हा योग सांगितलेला बरं का मागच्या वेळी. ठीक आहे, हे वेगवेगळे योग आपण आपल्या एरियानुसार, क्लायमेटनुसार आणि पेशंट बघून आपण हे योग वेगवेगळे वापरू शकतो. ठीक आहे. कोजागिरीचं मेडिसिन प्राधान्याने संतमक श्वासासाठी उपयोगी आहे. म्हणजे पित्तानुबंध जिथे आहे ना, तिथे हा योग जास्त उपयोगी पडतो बरं का. कफानुबंध जिथे असतो तिथे हा योग जास्त उपयोगी पडतो. गाईच्या दुधाने किंवा खिरीने गामित्वाचा विचार वापरून, त्यासह कफ कमी करणारी औषधे वापरून दमा कमी करायचा, असे तत्व या प्राधान्याने वापरले जाते. हे बघा, म्हणजे आपण काय करतो आता, आपल्याला प्रश्न पडेल ना, की दुधाने तर कफ वाढतो, मग औषध आपण दुधात का द्यायचं, आपण खीर करून का द्यायचं, असं वाटलं असेल ना तुम्हाला दुधाने. पण दूध हे आपण कॅरियर म्हणून वापरतो, हे की नाही. म्हणजे दूध हे काय आहे, आहार्य द्रव्य आहे, म्हणजे ते रसाने कार्य करणार, हे की नाही. आणि ते कॅरियर म्हणून आपण वापरतो, म्हणजे आमाशयात जाऊन तिथून फुफ्फुसापर्यंत जाऊन तो औषधांना घेऊन जाईल दूध, आणि पण जाता जाता दूध काय करणार, कफ वाढवणार.
मग आमाशयातून ते फुफ्फुसात गेल्यावर काय होणार की अन्योन्य अभिभव होईल. औषध वीर्याने काम करतात म्हणून त्यांचं वर्चस्व येईल. औषध दूध हे आहार्य द्रव्य असल्यामुळे ते रसाने काम करतं म्हणून ते बॅक येईल आणि वीर्याचं काम लवकर होईल आणि दूध मागे पडेल. फक्त ते कॅरियरचं काम करेल. म्हणजे दुधात दिल्यामुळे पटकन ते जाईल आणि कफ वाढवायचा प्रयत्न करेल, पण त्याच्यासोबत औषध आपण दिलंय म्हणून ते कफ कमी करणार. आलं का लक्षात? म्हणजे दूध आहार्य द्रव्य असल्याने रसाने कार्य करते, ते कॅरियर म्हणून वापरले जाते. आमाशय आणि तिथून फुफ्फुसात ते औषधांना कफ वाढवीत घेऊन जातं. तिथे औषधी ही वीर्याने काम करत असल्याने अन्योन्य अभिभव घडून रसापेक्षा वीर्य वरचढ होऊन कफ नष्ट होऊ लागतो, है ना. हे याचं मोड ऑफ ऍक्शन आहे. यासह आणखीन 2 घटना याच्यात घडतात. ते काय? एक, दुग्धमच मूत्रमच विरेचनानुसार कल्पात मोठ्या प्रमाणात दूध वापरलेले असल्याने कोठा साफ होतो आणि तमकेतू विरेचनन या सूत्राचा आपल्याला प्रत्यय येतो. दुसरं काय? या मेडिसिनच्या सेवनाचे वेळी रात्री पूर्ण जागरण आपण करायला सांगतो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी न झोपता रात्रीत झोपायचं असतं. त्यामुळे लघु आहार सेवन असल्याने छाती आणि पोटातील कफ हा पूर्ण कमी होऊन जातो. म्हणून 2 दिवसाची ही प्रोसेस असते. ठीक आहे. साधारण पित्त प्रकोप आणि वाताच्या प्रकोपाच्या काळात हे औषध दिल्याने मानवते देखील चांगले, है ना. म्हणजे आता वाताचाही प्रकोप आहे आणि पित्ताचाही प्रकोप आहे ना. म्हणजे पावसाळा लांबला आणि शरद ऋतूही सुरू झाला. म्हणजे दुपारी खूप ऊन असते आणि संध्याकाळी पाऊस असतो, है ना. तर वर्षाही आहे आणि शरदही आहे. तर या काळात हे औषध खूप चांगलं मानवतं, है ना. दम्यासाठी कोणत्याही पॅथीची मेडिसिन दिल्यानंतर मूत्रप्रवृत्तीचं प्रमाण खूप लक्षणरित्या वाढून दमा कमी होताना आपल्याला दिसतो, हे की नाही. म्हणजे हे जर दिले ना, काय म्हणतो आपण, मूत्रल औषधं कुठली दिली ना की मूत्रप्रवृत्ती जास्त होऊन दमा कमी यायला लागतो, बरं का. हे सगळ्यांचाच अनुभव असेल, है ना. वृद्ध व्यक्तींच्या न हटणाऱ्या चेंगट कासामध्ये म्हणूनच मूत्र परीक्षणात दोष आढळतात आणि वरील कल्प वापरून दुहेरी गुण येताना दिसतो. ठीक आहे. प्राणवह, महास्त्रोतस आणि क्लेद, कफ, मूत्र यांचा हा आयुर्वेदीय संबंध वृक्क, हृदरोग, श्वास, फास्ट होतोय का, हळू वाचू का, ओके ना, श्वास, कास, बस्ती विकारात इतरत्र देखील चिकित्सेला फारच उपयोगी पडतो. वरील पायसकल्प वरील प्रमाणे कफाचे क्लेदात रूपांतर, क्लेदाचे वर्धन आणि मग मूत्र प्रवृत्ती वाढून ही श्वास कमी करताना दिसतो. खूप वेळा सरांनी एक केस सांगितली होती आम्हाला, म्हणजे मी कधी बघितलेलं नाहीये, पण सर बोलले होते की खूप क्रॉनिक अस्थमाची एक पेशंट होती आणि एकदा अशी जात असताना खूप वीज कडकडायला लागली. तर ती झाडाखाली उभी झाली आणि भयंकर जोरात वीज कडाडली आणि ती खूप घाबरली. आणि त्या धक्क्याने काय झालं की एवढ्या वर्षाचा जो दमा होता ना तो अचानक तिचा हे झाला. म्हणजे नंतर तिला दम्याचा त्रासच नाही झाला. तर ही त्रासन चिकित्सा आपण म्हणू शकतो, है ना. तर अचंबा वाटणे, धसका बसवणे, आश्चर्य वाटणे, रुग्णाच्या जवळपास वीज पडणे, अशा गोष्टींनी काही जणांचा दमा कायमस्वरूपी जाताना दिसतो. तर ही त्रासन चिकित्सा पण काही वेळा कामी येऊ शकते, बरं का. काही जणांना वरील मेडिसिन्सने त्वचा विकार उत्पन्न होऊन दमा कमी होताना दिसतो. हा पण एक खूपच गमतीदार आहे, बरं का. ज्या लोकांना लहानपणापासून कफाचे आजार असतात ना, तर तुम्ही बघितलं असेल की जर ॲलोपॅथी औषधं घेऊन ते जर दाबले ना, इव्हन आयुर्वेदिक औषधांनी पण समजा ते दाबलं ना तुम्ही, तर दमा, कफाचे आजार कमी होऊन जातात. पण मग स्किनचे प्रॉब्लेम त्यांना यायला लागतात. किंवा एक्झिमाचे पेशंट असतात, कुष्ठाचे पेशंट असतात, त्यांना जर तुम्ही स्किनसाठी ट्रीटमेंट दिली आणि स्पेशली ॲलोपॅथिक औषधं घेऊन जर ते दाबलेलं असेल ना, पटकन स्टिरॉइड्स देऊन देतात, बरं का. कितीही खराब एक्झिमा असो, स्टिरॉइड एक 4-5 दिवस घेतलं की असं वाटतं की काहीच झालेलं नाहीये. इतके मस्त पेशंटला असं वाटतं की आपण बरे झालो, पण काही दिवसांनी दमा मागे लागतो त्यांच्या, हे त्यांना समजत नाही. तर हे आपण लक्ष ठेवायला पाहिजे. जर असं वाईस वर्सा होतं, बरं का, तर आपल्याला दमा पण बरा करायचा आहे, पण स्किन पण खराब नको व्हायला. आणि कुष्ठाचे जे पेशंट असतात त्यांच्यात आपल्याला स्किन डिजीज कमी करायचं आहे, पण त्याचा इफेक्ट लंग्सवर नको व्हायला आणि दमा, कफ नको वाढायला. तर त्याच्यासाठी काय करायचं, अशा लोकांना जेव्हा दोन्ही गोष्टी असतात ना, तर त्यांना 500 mg 1 टाइम डोस पूर्ण मात्रेत फक्त समीरपन्न जर आपण दिलं ना, कडुनिंब, हळद, कुटकी, कोष्ठ आणि वासा यांच्या काढ्यासह, तर त्यांचा दमा पण कमी होतो आणि त्यांना त्वचेचे विकार पण नाही होत. इतका चांगला इफेक्ट याचा येतो, बरं का. तर हे आपण वापरू शकतो. बरं, अजून खूप भारतामध्ये वेगवेगळ्या पंथामध्ये दम्यासाठी वेगवेगळी औषधं तुम्ही देतात.
ते जिवंत मासा गिळायला देतात. तुम्ही ऐकलं असेल ते, है ना? जिवंत मासाला ते औषध टाकून ते गिळायला सांगतात. त्यांनी तो विंडपाईप पूर्ण क्लिअर होऊन जातो आणि दमा कायमस्वरूपी जातो असं म्हणतात. पण खूप लोकांचा जातो असं मला वाटत नाही बरं का. माझ्या ओळखीतले काही जणांनी ते घेतलेलं आहे. तर 10 पैकी 6 लोकांचा जातो, 4चा नाही जात असंही असतं बरं का. तर ते ठीक आहे. मिड ॲक्झिलरी लाईनवर सुवर्ण शलाकेने अग्निकर्म हे आपण खूप वापरलेलं आहे आणि हे नेहमीच वापरतं. स्टॅट जे अॅक्यूट कंडिशनमध्ये स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये पेशंट असतात ना, ते अग्निकर्मानी खूप चांगल्या प्रकारे पटकन ते कमी होऊन जातं. वरील कल्पांमधील बरीच द्रव्ये ही वासोडायलेटिंग अशी आहेत. एक्झाम्पल वासोसिन, सासुरिन, एफिड्रिन त्यांचाही सुरेख परिणाम या कल्पात दिसून येतो. श्वासे यकृतीप्रमाणे यकृतापासून दम्याची जर संप्राप्ती असेल तर दूध, पिंपळी, दूध, यष्टी हे संयोग यकृत पचन चांगले सुधारून रक्तप्रसादन करून आणि शोणित फेन उत्तम बनवून दमा कमी करताना दिसतात, है ना? फुफ्फुसाची उत्पत्ती ही रक्ताच्या फेनापासून सांगितलेली आहे ना. म्हणून यकृतावर जर आपण काम केलं तर यकृताचं फेन चांगलं होईल. ते चांगलं झालं तर फुफ्फुस चांगलं बनणार आणि फुफ्फुस चांगलं झालं की ऑब्व्हियसली दम्याचे आणि कफाचे आजार सगळे कमी होणार. तर आपल्याला दम्यावर जर कायमस्वरूपी काम करायचं असेल तर आपल्याला काम यकृतावर करावं लागेल, है ना? इथून ते आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये जे सांगितलं की कुठल्याही आजारावर ट्रीटमेंट करताना त्या आजाराची उत्पत्ती कुठे आहे, त्याचा संचार कुठे आहे आणि त्याचं मॅनिफेस्टेशन कुठे आहे, या तिन्ही गोष्टींचा विचार करून जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो ना, तेव्हा ती मुळातून चिकित्सा होते. म्हणजे आता दमा आहे तर आपण फक्त फुफ्फुसाला घेऊन ट्रीटमेंट दिली तर ट्रीटमेंट आपली पूर्ण होत नाही. म्हणजे तो पेशंट बराच होऊ शकत नाही. तात्पुरतं बरं वाटतं, पुन्हा त्रास होतो. प्रॉपर आपल्याला अपुनर्भव चिकित्सा करायची असेल तर आपल्याला लिव्हरवरच काम करावं लागतं, है ना? ऋतूनुसार द्रव्य निवड केल्यास इतर पौर्णिमांना देखील हे कल्प या विधीने वापरता येतात, है ना? आता जे सांगितलं. चंद्र हा औषधींचा कारक आहे, हे देखील इथे महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. हा सरांचा लेख मी वाचते बरं का, ॲज इट इज. हा, कोणत्या कंडिशन्समध्ये हे औषध काम करत नाही हे पण आपण बघायला पाहिजे ना. म्हणजे महाश्वासाचा जर पेशंट असेल, ऊर्ध्वश्वास असेल, छिन्न श्वास असेल म्हणजे चेन स्ट्रोक ब्रीदिंग असेल किंवा ब्रॉन्केक्टासिसचे जे पेशंट असतात, एम्फिझिमाचे असतात किंवा इंटरस्टिशियल लंग डिसऑर्डरचे असतात, कार्डियाक अस्थमा ज्यांना असतो, त्यामध्ये फक्त त्या पेशंटला ह्या औषधाचा परिणाम येत नाही. त्यांनी काय अपाय होईल का? 100% होणार नाही. म्हणजे निरोगी व्यक्तींनी पण तसंच हे औषध घेतलं तर लिव्हर फंक्शन चांगलं होऊन आपोआप सगळं शरीर चांगलं होणार आहे. म्हणून फक्त श्वासाच्या रुग्णांना, ॲलर्जीच्या पेशंट्सला हे द्यायला पाहिजे असं नाहीये. आपण पण हे औषध वर्षातून जर एकदा घेतलं ना तर आपलं लिव्हर फंक्शन चांगलं होऊन ऑब्व्हियसली त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे, है ना? पण स्पेसिफिकली या आजारांच्या लोकांमध्ये या औषधाचा जसा इतर दम्याचा पेशंटला परिणाम येतो तसा येणार नाही, पण त्यांचं लिव्हर फंक्शन चांगलं होऊन त्यांना फायदा नक्की होणार आहे, है ना? तर हा फरक आहे, हा आपण समजून घ्यायला पाहिजे. वरील मेडिसिन प्रकारासह जाणकार वैद्याने पंचकर्म आणि सोबतच्या व्याधीचा म्हणजे व्याधीसंकर, उपद्रव, निदानार्थकरित्व, एक्झाम्पल जे जोडगोळी असते ना, म्हणजे श्वासासोबत जर अर्श असेल तर मग काय करायला पाहिजे? अर्शातली औषधं, श्वासातली औषधं काढायचे, दोन्ही याच्यातले कॉमन द्रव्य काढायचे, त्याचा काढा दिवसभर घ्यायला द्यायचा पेशंटला, म्हणजे दोन्ही बरं होणार. म्हणजे एक कमी होणार आणि एक वाढणार असं नाही होत, है ना? म्हणून हे कॉमन औषधं देण्याची जी पद्धत आहे ना ही खूप सुंदर आहे, सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि मस्त पेशंट बरे होतात. फक्त काढा घ्यावा लागतो, एवढंच आहे त्याच्यात, है की नाही? ठीक आहे. मग अजून काय काय जोड्या असतात? हृदरोग आणि श्वास, ग्रहणी आणि श्वास, कुष्ठ आणि श्वास, हे खूप बघायला मिळतं बरं का. कुष्ठ आणि श्वास, स्थौल्य आणि श्वास, वातरक्त आणि श्वास, अपस्मार आणि श्वास, मदाते आणि श्वास इत्यादी या अवस्थांचा वापर करून घेतल्यास पूर्ण गुण येण्यास मदत होताना दिसते. रुग्णांचे ग्रुप्स घेऊन ठराविक मेडिसिन्स वापरून याचे आधुनिक प्रकारे संशोधन देखील वैद्यांनी करायला पाहिजे. इतर पॅथीच्या डॉक्टरांना त्यांच्या भाषेत पटवून देता येण्यासारखं यात भरपूर आहे. तरीही त्या डॉक्टरांनी पूर्वग्रह दूषित वृत्ती न ठेवता आयुर्वेदाची तत्वे अभ्यासून अशा गोष्टी परंपराकडे पाहिल्यास जास्त चांगली समज उत्पन्न होऊ शकते, असं जमदग्नी सरांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर समजले योग सगळे? तर हे मी पाठवून देते तुम्हाला. आपण जे इथे वापरतो ना, आपण बांबूचे पानं देतो आणि भारंगी, वासा, शृंगी, तुळशीचे बी, कंटकारी, पिंपळी चूर्ण यांचं क्षीरपाक म्हणण्यापेक्षा खीर करून देतो. म्हणजे त्यात तांदूळ पण टाकायला सांगते, म्हणजे ते जरा टेस्टी पण लागते आणि थोडी खडी साखर टाकायला सांगते. जे शुगरचे पेशंट असतात त्यांना आपण साखर नाही देत. त्याचे पॅकेट्स आपण तयार करून ठेवतो आणि कोजागिरीच्या 6 दिवसापासून पण आपण ते वाटायला सुरुवात करतो. तर भरपूर पेशंट घेतात आणि खूप मस्त रिझल्ट याचे आहे.